रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने साधने सुख झाले वो साधने
बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो
श्री हरिभक्त पारायण सकाराम महाराज पुढे म्हणतील त्यांना साथ भास्कर महाराज. बळियाचे अंकित
अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मान जनतन धन केले तृणाही समान लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मान तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मार
महायोगपीठे तटे भीमरथ्यामुर पुंडरीकाय दातो मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अजमृक्ने प्राण संजीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्न प्रपणाट्यं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कलावते ज्योधार्थावतारं कलाकांत तेजोधिकामोधिवक्रं खलानिशवादग्नोदार दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं रणिकृष्ण विवस संवाद भूतुर्गीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृतनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरे स्वामिनी मय राधे जिको दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन कुमार श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरो सुधारे बरनौ रघुबर बिमल जसु जोदायको फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि अरबु कलेस विकार मस्त कहे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा प्रत प्रसंगी चिंतन पेशवेसाठी निवडलेला भंग इच्छापदर जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय झिजवणारे विदराग संपन्न ब्रह्म सर्व जगाचे मायबाप दीन वत्सदया शंभू करुणावंत सर्वभूत हितेरतः मौली महावैष्णव जगद्गुरु तुकोबरा यांचा साधा सोपा भौतिकांच्या परिचयाचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल
सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा पर्याय तो म्हणजे असा, योगीराज निवृत्ती महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत असला हा ज्ञानयज्ञ सोहळा, या सप्त्यातील आज 6वा दिवस हे माझ्या वाटेला आलेला आहे. सर्व स्वप्नभूमी नगर, बाळंतवाडी, कंधार या सर्व महाराज परिसरातल्या भाविकांनी एकत्रित येऊन गेल्या वर्षी सुंदर असं महाराज या ठिकाणी मंदिराचं बांधकामही पूर्ण केलं, कळशारोहणही झाला आणि मला वाटतं शनिवारी एक माझं इथं कीर्तन एक झालं आणि या वर्षी एका वर्षामध्ये मंदिरी बांधकाम पूर्ण, कळसाचा कार्यक्रम, मूर्तीप्राण प्रतिष्ठा आणि पुन्हा आता 7 दिवसाचं सप्त्याचं नियोजन केले. एकदा कमिटी मंडळासाठी जोरदार अशा टाळ्या वाजवा. त्यावेळेस मला गोविंद मामांनी फोन केला, म्हणजे महाराज नवीन बांधकाम झालं त्याच मंदिराचा, आता सुंदर असा महाराज आपल्याला परिसर आणखी काही बांधकाम इथं करायचे, आणखी काही इथं परिसर स्वच्छ करायचा आहे आणि त्या मारुतीराच्या समोर अखंड हरिनाम सप्ताह व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. सगळे मिळून महाराज मला फोन केले आणि जिथं महाराज नवीन सप्ताह सुरुवात झालाय तिथं आमच्यासारख्या महाराज लोकांनी येऊन बाकीचं अन्नदान नाही केलं तर जमतंय, वाढलं नाही जमतंय, पण आपल्याला जे जमतंय ते तरी काऊन इथं सेवा रुजू करा काय हरकत आहे. आणि म्हणून गोड असं निवेदन आहे. दुपारच्या सत्रामध्ये श्री हरिभक्तपरायण माधव महाराज घागरदरेकर यांच्या रसळणीतून आपण कथा श्रवण करत आहात. परम भाग्याची गोष्ट आहे, प्रभू रामचंद्राची कथा आपल्याला श्रवण करायला मिळते. गोड असं निवेदन आहे. आज 6वा दिवस आहे. 8 ते 10 कीर्तनाची वेळ आहे. बरोबर अगदी वेळेमध्ये मी कीर्तन समाप्त करणार आहे. जास्त 1 मिनिट घेणार नाही. लक्षपूर्वक ऐका. आज जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही बळीयाच्या अंकेत गेलो आणि बळीयाच्या अंकेत गेल्यामुळे आम्ही बळीवंत झालो. या जगतामध्ये आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी, आपलं एक वेगळेपण सिद्ध करण्यासाठी काहीतरी आपल्याकडे बळ असणं आवश्यक आहे. ज्या मनुष्याकडे बळ नाही त्या माणसाचं कुठेही काही महाराज वजन पडत नाही. काहीतरी बळ पाहिजे आणि व्यवहारिक सत्तेमध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, वेगळेपण सिद्ध करण्यासाठी माणसाला प्रामुख्याचे 5 बळ सांगितले संसारामध्ये. पहिलं बळ आहे शरीराचं बळ, दुसरं बळ आहे कुटुंबाचं बळ, तिसरं बळ आहे बुद्धीचं बळ, चौथं बळ आहे सत्तेचं बळ आणि 5वं बळ आहे ते पैशाचं बळ. विठ्ठल ऐका. पहिलं बळ आहे शारीरिक बळ, दुसरं बळ आहे कौटुंबिक बळ, तिसरं बळ आहे बौद्धिक बळ, चौथं बळ आहे सत्ता बळ आणि 5वं बळ आहे अर्थ बळ. हे 5 बळ आवश्यक आहेत. लक्षपूर्वक ऐका. पहिलं बळ आहे ते शरीराचं बळ. शरीराचं बळ जर असेल तर माणसाला महाराज आपलं वर्चस्व गाजवता येतं, वेगळेपण सिद्ध करता येतं. ज्याच्याकडे शरीराचं बळ नाही त्याचं वजन कधी पडतं का? एवढ्या माणसामध्ये महाराज वेगळेपण सिद्ध करण्यासाठी त्याला काय पर्सनॅलिटी चांगला पाहिजे व्यक्ती, तर त्याचं वेगळेपण सिद्ध होतं. महाराष्ट्रामध्ये नाही, देशात नाही, जगभरात सध्या शरीराच्या बळावर जो वर्चस्व गाजवतोय त्याचं नाव आहे, सगळे मोबाईल वापरणारी आपण मंडळी आहात, त्याचं नाव आहे खली. बरोबर आहे? खली. त्याची उंची, त्याचं वजन, त्याच्याकडे बाकीचं काय आहे हा विचार करू नका, पण त्यानं वर्चस्व एक महाराज जगतामध्ये निर्माण केलंय. त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं बळ आहे सकाराम महाराज. ते कोणतं बळ आहे? शरीराचं बळ आहे. आता सकाराम महाराज कीर्तन करतात, मी करतात, आमचे काही जास्त बॉडी नाही, कुठं आता आमचं वजन पडत नाही. त्याच्यामुळे मी गाडीत माणसं नेत असताना महाराज व्यवस्थित वजनाची नेत असतो. जास्त मोठ्या वजनाची नेले, माझ्यासारखं जर साहेब त्यानं कपडे घातले ना, लोक त्याचेच पिशवी घेऊन पुढे चालायत, मला ये महाराज पाठीमागं गाडी लावून. लय अवघड आहे महाराज गोष्ट आहे. आता आमचे उमरजला माऊली महाराज एक आहे, सगळे महाराज आहेत, भव्य वस्त्र धारण करतात, स्वयंपाक महाराजांची सेवा करी आहे. आम्ही पुण्याला गेलो होतो गेल्या वर्षी, गाडीमध्ये त्याला बसवलं महाराजांनी आणि महाराजांनी आम्ही सोबत होतो. आम्ही गेलो महाराज पुण्याला. आता ती तुम्हाला माहित आहे माऊलीचा पेहराव कसा असतो, दाढी, जट्टा, ते पगडी बांधलेली, रुद्राक्षांच्या माळा,
गंध राजबिंद असा पांढरा शिपट दिसणारा बामण दिसत ते एवढा संन्याशी मारा टाईट कपडे घातलेला ते लुंगी हे ते आम्ही गाडीतून उतरलो सगळे लोक महाराज त्याच्याच पाया पडायला लागले मोठे महाराज मी पाठीमागच उग महाराज म्हणले मावल्या तुला तापच झाला मलाच कोणी ओळखीत नाही ताप आहे महाराज पर्सनॅलिटी माणसाचं शरीराचं बळ अत्यंत महत्वाचं आहे वर्चस्व गाजवण्यासाठी पहिलं बळ उपयोगाला येतं त्या बळाचं नाव आहे नामदेव महाराज कोणतं बळ शारीरिक बळ जिथं शरीराचं बळ उपयोगाला येत नाही ए पिल्या ए सिट डाऊन खाली बस खाली बस विठाल विठाल चला पहिलं बळ कोणतं आहे शारीरिक बळ आणि मग शरीराचं बळ तिथं उपयोगाला येत नाही तिथं 2 नंबरचं बळ उपयोगाला येतं त्या बळाचं नाव आहे कौटुंबिक बळ कुटुंबाचं बळ जर असेल तर मग माणसाला मला शरीराचं बळ जरी कमी जास्त असलं तरी जमतं पण कुटुंबाचं बळ पाहिजे ज्याच्याकडे कुटुंबाचं बळ आहे लोक कोणच त्याच्या नादाला लागत नाही दादा लागतात का हा लागत नाहीत महाराज का बोला कशामुळे साहेब कुटुंबाचं बळ असल्यामुळे कुटुंबाचं बळ आहे एकटं मनुष्याला त्याला कोणी नडतं हो पण 7-8 भाऊ असू द्या एक वाडा मोठो असू द्या आणि त्या वाड्यातल्या पोरासंग कोणीच भांडण करत नाही मार एक हॉटेलमध्ये 85 किलोचा मनुष्य चहा पित बसला होता 85 किलोचा एक बाहेरून आलं 35 किलोचं काहीच वेळ न लावता त्याला डायरेक्ट गेलं महाराज डायरेक्ट अशी कानाखाली चापट मारली किती किलोच्या माणसानं 35 किलोच्या ज्याला मारली ती किती किलोचा आहे 85 ताकद कोणाची जास्त आहे 85 किलो वाल्याची पण 35 किलोच्या माणसाची चापड त्या 85 किलो वाल्यानं खाऊन घेतली साहेब ते निघून गेलं मारून पुन्हा साईडला बसलेलं म्हणलं अरे तुझ्याकडे एवढी ताकद आहे अरे चहा पिऊ पहिलवान येऊन तुला मारून गेला सकरा मारासारखं आलं मारून गेलं अरे पण 85 किलो तुझं ताकद आहे इथं काय नुसते दाखवाय तू बॉडी शिरला का म्हणे उठून त्याला काही मारायचं ना म्हणे तुला का ताकद नव्हती का ऐका ते 85 किलोचा माणूस म्हणायला लागलं दादा म्हणे मला मारायची अक्कल आहे माझ्याकडे ताकद आहे पण याला जर आता जर मी काही म्हणलो आणि याला जर मी एखादा ठ्याका मारला हे गावात गेल्या गेल्या ह्याचे 7-8 भाऊ आणते म्हणतात एका बुक्काच करतात म्हणे आता एका ठिकाणी मिळून माझा म्हणजे सगळे मिळून मला मारतात त्याच्याकडे जरी आता ताकद नसतं तरी त्याच्या पाठीमाग कोणाचं बळ आहे कौटुंबिक बळ आहे आणि मग बघा आपल्याकडे खेड्यापाड्यात म्हणतात त्या वाड्याच्या नादाला लागू नका ते वाडा लय मोठा आहे म्हणतो का नाही म्हणजे जिथं शरीराचं बळ उपयोगाला येत नाही तिसरं 2 नंबरचं बळ उपयोगाला येतं त्या बळाचं नाव आहे कौटुंबिक बळ आणि जिथं कुटुंबाचं बळ उपयोगाला येत नाही जिथं शरीराचंही बळ उपयोगाला येत नाही मग 3 नंबरचं बळ उपयोगाला येतं त्या बळाचं नाव आहे बौद्धिक बळ बुद्धी कौशल्य असावं माणसाकडे आणि बुद्धी कौशल्य असलं की त्या माणसं मानव या दोन्ही बळाची त्याला गरज नाही विठ्ठल दुसरं बळ आहे कुटुंबाचं बळ तिसरं बळ आहे त्या बळाचं नाव काय बौद्धिक बळ बौद्धिक बळ बुद्धीचं बळ छत्रपती शिवरायांची आग्र्यातून सुटका झाली राजांनी महाराज त्या आग्र्यातून सुटका करून घेतली शरीराच्या बळावर का कुटुंबाच्या बळावर का बुद्धी कौशल्यावर बुद्धीच्या बळावर बुद्धी कौशल्यावर छत्रपती शिवराय तिथून निष्ठून आले कधी कधी महाराज मोठ्याच्या तावडीत सापडलं तिथं कोणतंच बळ उपयोगाला येत नाही मग चाणक्य मनुष्य तिथून सुटत असतो तुकोबराच्या गाथ्यामध्ये अभंग आहे वागे उपदेशीला कोला सुखे खाऊ द्या विमला वाघाच्या तावडीत कोल सापडलं आता वाघाच्या तावडीतून कोल सुटणं साधारण गोष्ट आहे का दादा साधारण गोष्ट आहे अजिबात नाही वाघाच्या तावडीतून कोल सुटणं शक्य नाही शतकोटीमध्ये दृष्टांत झालेला आहे एक वाघाला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं चौकात ठेवलं म्हणे
परिसरातले लोक सगळे याचे, कंधारचे, बाळांतवाडीचे, शकापूरचे, इकडचे सगळे ते आणि यायचे. आणि मग मात्र त्या वाघ पिंजऱ्यात असल्यामुळे त्याच्यासोबत शेल्प्या काढायचे. आता लोकांना नाद असते, वाघ दिसला की शेल्प्या काढतात, बरोबर आहे का नाही? पण जाळीतला असावा बरं, त्याच्या जवळ जाऊन शेल्प्या काढतात. 15 दिवस लोकांनी त्या वाघाबरोबर शेल्प्या काढल्या महाराज. पण 15 दिवस त्या वाघाला कोणी खायला दिलं नाही, कोणी प्यायला दिलं नाही. वाघ नुसता जाळीत बसून जायचा, हाता झाला, उदा झाला, निराश झाला. आता मला दलित गात्र त्याचे अवयव व्हायला लागले. आता लक्षपूर्वक ऐका, 15 दिवस झाला त्याला काय नाही, वाघाला काय नाही, पाणी नाही आणि चारा आहे. वाघ चारा खाते लगेच मान हलवायची. वाघ चारा खात नाही, पाणी नाही, काही खायला नाही. आणि 16व्या रात्री संध्याकाळी कोल्ह तिथं जवळ गेलो. कोल्यानं जेरी घातला. वाघोबा दादा म्हणला, वा माझ्या जातीचा एक तरी आला वा म्हणे माझ्या जवळ. रोज माणसं येत होते, शेल्प्या काढून जात होते. त्याने विचारलं, वाघा इथं कस काय बसलास? वाघो म्हणला, कोल्या काय सांगू, लोकांनी तर बंदिस्त करून ठेवलंय. मला 15 दिवस चारा नाही, काहीच नाही म्हणे, पाणी नाही, काही खायला नाही, काही नाही. माझी एक विनंती आहे, या पिंजऱ्यातून माझी 5 मिनिटासाठी का होईना सुट्टी कर. कोण म्हणलं? बोला म्हणलं. कोण म्हणलं? साहेब. कोण म्हणलं? वाघ म्हणलं. कोणाला म्हणलं? कोल्याला म्हणलं. हा असं बोलत राहा. मग कोल्ह म्हणला, काय हरकत नाही, आता तुमच्या उपयोगाला मी आलं पाहिजे म्हणे. कोल्यानं मला ते कुलूप काढलं आणि वाघाला बाहेर काढलं. वाघ म्हणला, 15 दिवस झाला काहीच नाश्ता नाही, जेवण नाही, काय नाही. कोल्ह म्हणला, मी तुम्हाला बाहेर काढले, जा कुठंतरी काहीतरी खाऊन, चहा आपलं पाणी पिऊन सगळं या इकडं आणि मग इथं मस्त बसूया आपण. वाघ म्हणला, आता कुठं जायची ताकद नाही, कशाला वडापाव बघत हिंडायचा म्हणे, इथं सुशीला तयार आहे म्हणे जवळच. आता बोलणं कळते का माझं? सुशीला म्हणजे कोण आहे? कोल्ह. आता कोल्ह म्हणला, हाय आता ज्याचं करावं नीट. आता किती अवघड आहे म्हणे, याला मी मोकळं केलं आणि हे माझ्यावर झालं, आता किती अवघड झालं म्हणे आता. पण कोल्ह आहे, कोल्ह आहे. कारण का कोल्ह कसं असतंय? चॅप्टर असते. कोल्ह चॅप्टर असते. मी कोल्याच बोलत नाही. कोल्ह चॅप्टर नसते भास्कर महाराज. जे चॅप्टर असते तेच कोल्ह असते. ठेवा, चॅप्टर मनुष्य असेला कोल्हा. कोल्हा म्हणला, वाघोबा दादा तू मला खाणारा खुशाल खाऊन टाक म्हणे, पण माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. वाघ म्हणला, काय तुझी शेवटची इच्छा? भारत सरकारने सांगितलं मला, बाबासाहेब आंबेडकरने कायदा लिहून ठेवलाय, ज्या माणसाचा शेवटचा काळ जवळ आला त्याची शेवटची इच्छा पूर्ण केली पाहिजे. तुझी काय म्हणे शेवटची इच्छा? त्यानं सांगितलं, माझी शेवटची इच्छा एवढीच आहे. मला असं वाटायला लागलंय वाघोबा दादा, पिंजरा एवढा लहान आहे, दार एवढं लहान आहे, या गेट मधून तू एवढं मोठं शरीर घेऊन मध्ये गेलासच कसा, मला एकदा बघू दे म्हणे. आता वाघ मला, एवढीच इच्छा आहे का म्हणे? एवढीच इच्छा आहे, माझ्याकडे बघा. वाघानं 2 पंजेमध्ये टाकले. मला बघ कोल्या, मी माझे पंजेमध्ये आतमध्ये टाकले. मग माझ्या शरीराचं मी आकुंचन केलं, शरीर लहान केलं. मी मध्ये बसलो आणि मध्ये बसून एवढं असे 15 दिवसाला असंच बसलो म्हणे. लोकांना अशा शेल्प्या काढ्या माझ्या, फक्त माझी कोणी काढू नका, अशा शेल्प्या काढ्या म्हणे. बघितलं का विष्णू भाऊ? कोणाला म्हणलं ते? बोललं म्हणलं, आणखी 15 मिनिटं असं थांब म्हणे, मला डोळे भरून तुझं हे रूप बघू दे म्हणे आणखी एकदा. ते निवांत बसलं. कोल्ह एवढं चॅप्टर. कोल्यानं बोलत 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 मला कडी लावली, कुलूपही लावलं, चावी कमरला ठेवलं. मला बस बोंबलत. आता कोल्याच्या तावडीतून सुटणं मुश्किलचं काम आहे, पण वाघाच्या तावडीतून कोल्ह सुटणं मुश्किलचं काम आहे. पण कोल्ह कोण्या बळावर सुटलं? चला, बुद्धी कौशल्यावर कोल्ह सुटलं. जिथं कोणतंच बळ उपयोगाला येत नाही तिथं 3ऱ्या नंबरचं बळ उपयोगात
एका केशवराजे सकळ सिद्धी बुद्धीचं बळ आहे तिसरं. चला, आणि जिथं बुद्धीचं बळ उपयोगाला येत नाही मग तिसरं बळ उपयोगाला तर त्या बळाचं नाव आहे सत्ता बळ. सत्तेच्या जीवावर माणसाला काही करता येतं, बरोबर का नाही? सत्ता आहे तिथं शहाणपण आहे. सत्ता असते की शहाणपण येतं. सत्तेच्या जीवावर माणसाला काही करता येतं. संध्याकाळी शब्दा घेता येतात. रात्री 12 वाजता नोटबंदी करता येते. कशा जीवावर साहेब? मर पर भर भणो दासमा काला धन लाना है कि नहीं लाना है? मेरे पैर 1.25 करोड़ देशवासियों को विनती करता हूँ, इस देश में 12 बजने के बाद लोकांच्या झोपी उडाल्या त्या. माझं नोट बंद करण्याचं सामर्थ्य कोणाच्या ठिकाणी नाही महाराज. ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडे सामर्थ्य आहे, म्हणजे सत्तेचं बळ आहे. आतापर्यंत मी 4 बळ सांगितले: शरीराचं बळ, कुटुंबाचं बळ, बुद्धीचं बळ, शक्तीचं बळ म्हणजे सत्तेचं बळ. हे 4ही बळ ज्याच्या आश्रित राहतात त्या बळाचं नाव आहे अर्थबळ. 4ही बळ कशाच्या जीवावर आहे? पैशाच्या जीवावर सगळे घेता येतात. शरीराचं बळ जरी नसलं तरी लोकांमध्ये वेगळेपण सिद्ध करण्यासाठी त्याला शरीर कमवायची गरज नाही, फक्त पैसा कमवा. धनवंताला सर्व मान्यता हे जगी, माता पिता बंधू जन सर्व मानिती वचन. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा दादा, सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. धन त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे लोक महाराज सगळे पाहतात. मोठ्याला कोणी मानतं, पैसा त्याच्याकडे. शरीर जरी त्याचं चांगलं नसलं तरी, कसा का मनुष्य असला महाराज, पैसा असला की लोक म्हणतात हा साहेब म्हणजे साहेबच. कशा जीवावर? बोला 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 बोला. ते कसं का असणार दिसायला, फक्त पैसा म्हणलं की लोक मान सन्मान देतात, सलाम करतात महाराज. त्याच्याकडे पैसा आहे, लोक त्याला पैसा तेरे 3 नाम परशा परसु परसराम. त्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पैसा नाही लोक त्याला परशा म्हणतात. थोडा पैसा आला, कंदाला राहायला 1-2 मस्त प्लॉट घेतले, लोक म्हणतात परसू. आणि मग एखादा प्रॉपर्टी घेतली मोठी मस्त, महाराज परशुराम पाटील म्हणतात. लोक पैशावर सगळं बोलतात महाराज. दिसायला कसा का असणार, फक्त पैसा बघतात, बरोबर आहे की नाही? मी कधी कधी भागवतामध्ये सुद्धा सांगत असतो, कथेमध्ये मुलगी सुद्धा बघत असताना कन्यावर येते रूप माता वित्तम. पोरीची माय होणारा जावई कसला बघत नाही, फक्त पैशावाला का हे बघत असते महाराज. लोक सुद्धा पैशाकडे बघतात, बाकी त्याच्याकडे देणं घेणं नाही. म्हणजे शरीराचं बळ सुद्धा पैशाने उपयोग घेता येतं. दुसरं बळ आहे कुटुंबाचं बळ. ज्याच्याकडे पैसा आहे, नसलेले नातेवाईक जमा होतात. असतील सीते तर जमतील, पैसा असू द्या साहेब. लोक म्हणतात हे ते साहेब काय, आपा बाबा ते, आणि म्हणजे काय आमच्या एकदम जवळचेच. ते म्हणजे काय, नातलग तुमचं काय, हा माझ्या सख्या मेवणीच्या पोराचं पोर गच. कळलं का काही? कळलं का नाही? आता नातं डबल सांगा मला येईना बरं, मला येईना. आता युट्यूबला नंतर ऐका, आमच्या मारुती महाराजांच्या युट्यूबला लक्षपूर्वक ऐका. आता म्हणजे पैसा जवळ असेल तर लोक लांबचे जवळ येतात महाराज. जब अपने पास पैसा होता है पराई ही अपने हो जाते हैं. अपने पास का पैसा निकल गया तो अपने ही पराई हो जाते हैं. सब पैसे के भाई दिल का साथ कोई नहीं. सब पैसे के भाई दिल का साथ कोई नहीं.
वा सकारात्मक काय राईट प्रमाण दिले एकदा टाळ्या वाजा बरं सगळेजण. आपल्याजवळ पैसे आहेत तोपर्यंत मला लोक सलाम करतात, राम राम घालतात. पैसा नसला की कोणी सुद्धा किंमत देत नाही. पैसे जीवावर सगळं आहे महाराज. चला बुद्धीचं बळ जरी नसलं तरी त्याच्याकडे पैसा असू द्या आणि त्यांना बोलू द्या. लोक म्हणतात ना साहेब बोलले विषयच नाही हो. साहेबाचं बोलणं म्हणजे काय मोत्याचे शब्द. साहेबाला भाषण करायला हवं. 2 मिनिटाचं भाषण त्याला करता येत नाही मला. एकदा साहेब शाळेमध्ये गेले आणि शाळेमध्ये म्हणायला लागले पोरांनो आज 26 जानेवारी आहे पोरांनो आज 26 जानेवारी आहे पोरांनो 26 जानेवारी म्हणजे काय पोरांनो तर एका रांगेमध्ये गावाला फेरी मारणं याला 26 जानेवारी म्हणतात पोरांनो एका गणवेशात त्यानं चॉकलेट खाणं याला 26 जानेवारी म्हणतात पोरांनो तुम्हाला माहिती आहे का आज 26 जानेवारी कशामुळे पोरांनो माहिती आहे का काल 25 जानेवारी होती म्हणून आज 26 जानेवारी पोरांनो आता अशी 26 जानेवारी मला वाटायलंय मला काय माहित एवढी भारी 26 जानेवारी असते ते. माझी शिक्षकांना विनंती एवढी 26 जानेवारी वर्षाकाठी एकदाच काय अशी 26 जानेवारी वर्षातून 2दा साजरी झाली पाहिजे. मला माहितीच नाही म्हणजे एवढी भारी आहे. तुला काय माहिती आहे तू शाळेतच कधी गेला नाहीस. तुला काय माहिती आहे 26 जानेवारी पोरो याला 26 जानेचं भाषण नाही तरी आणू त्याच्या पाठीमागला लय भारी बोलले. त्या बोलल्याला किंमत नाही त्याच्या पाठीमागच्या पैशाला किंमत आहे दादा ध्यान ठेवा. बुद्धीचं बळ नाही पैशाच्या जीवावर सगळं चाललंय. चौथं बळ आहे सत्ताबळ आणि सत्ताबळ कशा जीवावर आहे सध्या आता बोला हा 500वर पैसा काय 500 काय महाराज लय लोक विकून गेले महाराज 500 मुद्दा. एवढी माणसाची किंमत झाली हो एवढी खाली गेली एवढी माणसाची किंमत कमी झाली बस 500 रुपये लोक विकत घेतले जातात. मग कशाचा विकास कशाचा होईल महाराज काहीच विकास होत नाही महाराज. हे सगळं सत्ता स्थापित करता येते पैशाच्या जीवावर. हे 5 बळ आवश्यक आहेत या व्यवहारिक सत्तेमध्ये आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी. पण तुकोबऱ्याकडे या 5 बळापैकी एकही बळ नव्हतं. कोणतं तरी बळ होतं का सांगा. शरीराचं बळ आहे का तुकोबऱ्याचं वजन काय 1.25 क्विंटल 1.5 क्विंटल होतं का अजिबात नाही. कुटुंबाचं बळ आहे का तुकोबऱ्याकडे कुटुंब जास्त मोठं आहे का नाही. बुद्धीचं बळ आहे का बुद्धीचं बळ नाही. मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा अल्प माझी मती म्हणून येतो का कुलती. देवा माझ्याकडे बुद्धी नाही रे देवा मी काहीच नाही अपराधी आहे पामर आहे पतित पावन आहे मंद बुद्धीचा आहे. म्हणजे बुद्धीचं कौशल्य माझ्याकडे नाही. सत्ता बळ आहे का सत्तेचं बळ असतं तर गावातल्या लोकांनी ज्यावेळी तुकोबऱ्याला महाराज गाडवर बसून दिंड काढली सत्ता जर हातात असती तर हे झालं नसतं. गावात लोकांनी महाराज
सत्ता नाही हाती दंडवत पुढती. देवा काय करू, राग येतोय, भरपूर वाटतंय, पण महाराज माझ्याकडे सत्ता नाही, काही बोलू शकत नाही महाराज. सत्तेचं बळ नाही. बरं, अर्थबळ म्हणजे पैशाचं बळ आहे का तुकोबऱ्याकडं? पैशाचं बळ तुकोबऱ्याकडे आहे. तुकोबऱ्याचे शब्द आहे, जाऊ पुढती भुईके कुत्रे घर राखीते, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीते, नांद नुकायचे सांगा. आमच्या घरी चिमणी सुद्धा मुकाम करत नाही म्हणे, आमच्याकडे पैसा सुद्धा नाही. कोण म्हणाले? तुकाराम मला सांगाल बरं, आमचं सांगणं चालू. तुकोबऱ्याकडे पैसा नव्हता. एकदा संध्याकाळी तुकोबऱ्यात चोरानं पकडलं. चोराने पकडलं, तुकोबऱ्याकडे आलेल्या तुकोबऱ्याचं आपापलं नामचिंतन, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. पोरं जवळ आले, मला चोर सगळीकडे फिरायला लागले. आणि मग चोर तुकोबऱ्या न ढकल होता जायला लागले. तुकोबऱ्या म्हणले, कस काय आलतात रे? चोर म्हणले, काय नाही, फक्त तुम्हाला बघायला आलतात. तुका म्हणे, मला तुम्ही काहीच घेतलं नाही. ते म्हणले, तुकोबऱ्या तुमच्या जोरांचं काय नेवा, इना नेवा तर वाजवा आहे ना, चिपळी नेवा तर हातात धरता येईल, दुसरं आहे काय? पण आता जर विष्णुभाऊ गाडी अडवलं तर, आता जर आमच्या गाडी अडवल्या तर 2-3 लाखाला खाली नाही की महाराज? लक्षपूर्वक आहे का महाराज? त्या काळची परिस्थिती तुकोबऱ्यामध्ये आमच्याकडे काही नाही महाराज. अहो पैसा नसल्यामुळे तुकोबऱ्याकडे महाराज कोणी बोलाय सुद्धा येत नव्हतं. स्वतःची पत्नी सुद्धा नीट बोलत नव्हती. आणि आता बघा घरामध्ये बायको कशी नीट बोलते? फक्त पैसा जवळ आहे म्हणून नीट बोलते. पैसा अन्न कोणाला बरं? अजिबात नाही. कोरोनाच्या काळात कथा कीर्तन बंद पडले, मी घरीच बसलो होतो महाराज. 2-3 महिने कुठंच नाही साहेब, कीर्तन नाही, कथा नाही, काही नाही. सकाळी उठून असं बरस घासू लागलं. बायको एवढी तंतन केली महाराज. अंगणामध्ये झाडू मारताना कुत्रा आलं. त्या कुत्र्याकडे बघून म्हणे, हाड मेलं मा, इथं 3 महिने झाले, इथंच घोडा घोडाले, कुठं जायना आणि कुठं येईना. म्हणलं काय करू ग, कुत्र भांड आहे. पैशामुळे सगळे येतात जवळ महाराज. पैसे नसते तर कोणी किंमत देत नाही. बघा तुम्ही, 2000 रुपयाचा भाजीपाला घेऊन या घराकडे, बाजार घेऊन या. बायको म्हणते मालक आले, मालक आले. सोनबाई म्हणते मामांजी आले, मामांजी आले. पोरं म्हणतात बाबा आले, बाबा आले. घरी आलेला पाय धुवाय पाणी, बसायला तक्क्या, खाला चिक्या, पैसे संपले पाठीत बुक्या, काही नाही मला. जोवरी चळन गा तोवरी म्हणते माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागोल आजा. कैसा विपरीत झाला आची नोहे देह तुझा, परी दे मदाल करी चिंता, रंगामाय बापा शरणामी आलो तोज बापा. गणानी गोत्रज सर्व हसताती माझ, गेले याचे मनुष्यपण याने सांडियली लाज गा. विनवितो शिंपी नामा संत चरणी चारज गा. विठोबाचा धर्म जागो त्याचेच रे लक्ष लागो. कोणी महाराज जवळ कोणी येत नाही पैसा नसल्यानंतर. सगळे पैसे जीवावर येतात. पण तुकोबरा म्हणतात आमच्याकडे पैशाचं बळ नाही. मग एकही बळ नसताना तुकोबरा बळीवंत झालो कस काय म्हणतात? ऐका, संसारातलं व्यवहारातलं तुकोबऱ्याकडे एकही बळ नव्हतं. पण परमार्थिक अवस्थेतलं परमार्थामध्ये आवश्यक बळ आहे, ते बळ आवश्यक आहे, ते म्हणजे भावबळ. आणि दुसरं बळ आहे ते वैराग्याचं बळ. तुकोबरा वैराग्याचं बळ तुमच्याकडे कसं काय आलं? तुकोबरा म्हणतात आमचं वैराग्य आमच्या देवाकडून आमच्याकडे आलं. कारण का 6 गुण देवाकडे आहेत. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेते म्हणून तो भगवंतो. यशे थोरविला मारुती. यश नावाचा गुण कोणाला दिला?
मारुतीकडं विभीषण केला लंकापती औदार्य देऊन करणा हाती कीर्ती दिगंतरी वाढविली. तुकोबर म्हणतात जसा यश नावाचा गुण मारुतीला दिला ना तसा वैराग्य नावाचा गुण आम्हाला देवाना दिला. का वैराग्य आमच्याकडे गुण आला? कारण का आम्ही त्याच्या अंकित गेलो. त्याच्या अंकित गेल्यामुळं त्याचं वैराग्य आमचं झालं. कारण का देवाच्या अंकित गेलं त्याचं सगळं आपलं होत असतं. बरोबर का नाही? लग्नामध्ये चार चौघात उखाण्यात बायकोनं आपलं एकदा नाव घेतलं रे घेतलं त्याची सगळी प्रॉपर्टी कोणाच्या नावावर? बोला बोला ए लडकी बहीण बोला कोणाच्या नावावर? आता एखादे साहेब अभ्यास करून कोण मेलं? घटी कोणाला पडले? साहेबाला. अभ्यास करून कलेक्टर झालं. नुसतं बायकोनं त्यासोबत लग्न केलं आपोआप पदवी आली तिला. काय म्हणतात? कलेक्टर. निवडणूक लढवली आमदार झाला. आमदाराची बायको खासदाराची बायको सरपंच कोणाची घ्याव? आता पकवाजाची बायको पोटा फुटले मामाची बसल्या ठिकाणी पकवाची. आता गायकाची बायको महाराजाची बायको बुवाची बायको ऐका बसल्या ठिकाणी घर बसल्या तिला दुसरं काय करायची गरज नाही बा. ऐका सगळं त्याच्या अंकित गेल्यामुळं सगळं मिळालं. बरोबर आहे की नाही? त्याच्या अंकित गेल्यामुळं सगळं मिळालं. आपल्या नावाचं तिनं डोरलं गळ्यात बांधलं रे बांधलं. आपल्या नावाचं काय बांधलं तिनं? काय? मंगळसूत्र. हो मंगळसूत्र मुद्दाम शब्द मी मागे ठेवला होता. डोरलं का म्हणलो. मंगळसूत्र शब्द एवढा भारी आहे. ज्या दिवशी बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं तेव्हापासून महाराज मंगळ इकडे येते सूत्र तिकडे जाते. कळाल त्याला धन्यवाद. ज्याला नाही कळा त्याला उद्या पूर्व दिशेला तोंड करून पंगत धरा. लक्षपूर्वक आहे का? मंगळसूत्र एवढं भारी आहे. सगळं त्याचं हिच होऊन जातं. त्याचं कारण आहे ती आपल्या अंकित आली याच्यामुळं सगळी प्रॉपर्टी तिची झाली. तसं देवाचं आम्ही मंगळसूत्र आमच्या धारण केलं गळ्यामध्ये. आम्ही देवाच्या अंकित गेल्यामुळं वैराग्याचा गुण आमच्याकडे आला आणि त्याच बळावर आम्ही म्हणतोय आम्ही झालो बळीयाच्या अंकित गेल्यामुळं आम्ही बळीवंत झालो. मग बळीवंत कोण आहे? तो या देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव. त्याच्या आम्ही अंकित गेलो. त्याच्या अंकित गेल्यामुळं आम्हाला वैराग्य प्राप्त झालं मिळालं. पण वैराग्य काय? वैराग्य साधन नाही. धगधगीत ज्वाळ आग्ने जैसा तुका म्हणे अंगी वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळ आग्ने जैसा जसं अग्नी आहे तसं आमच्याकडे थकथक असं वैराग्य आहे. वैराग्याचे अनेक प्रकार आहे सगळे महाराज. कोणतं वैराग्य? स्मशान वैराग्य, क्षणिक वैराग्य, प्रसूतीचं वैराग्य, अनेकाचे वैराग्याचे प्रकार आहेत महाराज. क्षणिक वैराग्य म्हणजे काय? क्षणिक वैराग्य क्षणापुरतं. कीर्तनात बसले की म्हणायचं खरं आहे कडे महाराज बोलायला ते खरंच आहे. तंबाखू खाऊच नाही लई बेकार आहे. दारू पिऊच नाही लईच बेकार आहे. कीर्तन संपलं की तिकडे बसायचं तिकडे बसून मग म्हणायचं हा काय म्हण र सप्ताह नवीनच होता पण नवीन असा वाटला नाही र. काय म्हण महाराज लईच भारी भारी आणले बघ या वर्षी. दुसरं म्हणते काही म्हण र चांगले महाराज आणले तर पण आता आपल्या लोकांना महाराजाच्या ओळखी झाल्यात. निवडू गायक निवडू वादक आणलेत. बघायला का नाही हाताकडे तंबाखू निवडते आम्हाला. एक जण तितक्या म्हणते काय नाही बरं
महाराज सगळे आले होते, सगळे चांगले आले होते म्हण पण लईच बघ आपल्या नगराला लईच सत्य झाले, लईच सुना लागालाय रे. एक तितक्यात मध्ये काय म्हण शंकर महाराजाचं कीर्तन मध्ये की एकच का ते लईच बोलताय रे, ते लईच ठ्याके मारलं रे. एक दुसरं म्हणतं लगेच अरे महाराज तंबाखू खाऊ नका म्हणले रे. तसेच म्हणायचे असते, हो हो म्हणायची असते. आपण सोडून दिला ते तरी कोणाला सांगा. तंबाखू खाऊन मोकळा झालं. कीर्तनापुरतं बरं वाटते. राहू दे राहू दे राहू दे. ये बाई चल. विठ्ठल विठ्ठल कीर्तनापुरतं बरं वाटतं, पुन्हा त्याचा काही इफेक्ट पडत नाही. याला म्हणायचं क्षणिक वैराग्य. स्मशान वैराग्य. स्मशान वैराग्य हा तिथं एखाद्या माणसाच्या मातीला गेलं की माणसं म्हणतात काय खरं माणसाचं हो, काय खरं माणसाचं. कालच मला बोललं, एक म्हणते कालच तुला काय बोललं. हा काल येता येता मला राम राम घातलं. एक म्हणते हा तुला काय राम राम घातलं. येताना संध्याकाळी मीन तर चौकात पिली गुळाची चहा. आणि आता गेलं म्हणून काय काय खरं नाही हो माणसाचं, काय नाही पाण्याचा बुडबुड असं म्हणते. आणि घराकडे आलं ना आंघोळ केली पुन्हा म्हणतंय कोणी काय म्हणलं की तुझी बघतो म्हणते. है का नाही मला. याला म्हणायचं स्मशान वैराग्य. प्रसूतीचं वैराग्य. प्रसूतीला माता एखादी गेली, तिला प्रसूतीच्या काळात त्या वेदना झाल्या, ती म्हणती म्हणे मी मला जातच नाही म्हणे आता तिकडं असं म्हणते. आणि महिना झाले की पुन्हा व्हिडिओ कॉलवर म्हणते मला तुम्हाला बोलवाले या म्हणाले. काय का नाही म्हणत. प्रसूतीचं वैराग्य, क्षणिक वैराग्य, स्मशान वैराग्य. पण तुकोबर म्हणतात आमच्याकडे वैराग्य तसलं नाही. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा एवढं वैराग्य आहे. इथं सगळे बसलेत, आता उभा टाकलेत, मी आहे इकडं. आपल्याकडे वैराग्य आहे का वैताग आहे. आपल्याला वैराग्य निर्माण होते का वैताग. काका वैताग. बोला. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैराग्य वेगळं. वैराग्य कशाला म्हणतात. विचारसागरामध्ये व्याख्या आली. इह लोकापासून ब्रह्म लोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या इच्छेच्या त्यागास वैराग्य असं म्हणतात. ही वैराग्याची व्याख्या. आपल्या लोकांना वैराग्य निर्माण होत नाही, माणसाला वैताग निर्माण होत. घरी बायको नीट बोलणार चाली, माणसाला वाटतं हनुमंताचा पार बरा आहे. बरोबर आहे की नाही. असंच आहे की नाही. खरं आहे का नाही. मान आलो काय संन्याशी आहेत का तुम्हाला बाय खायचं नाही आहेत ना सगळ्याला. नीट बायको बोलणार तरी माणसाला वाटते पार बरा, वारी बरी वाटते. आणि महाराज एका घरी असं झालं. वैराग्य वैताग सांगालो माधव महाराज सोनमंदिर दृष्टांत सांगायची महाराज. वैताग कसा असतो. एकदम घरी बायकोला बोलला म्हणे अशी भाजी करतेस म्हणे, तुला भाजी काय करता येते का नाही म्हणे. तीन म्हणले हो का. तुम्ही कसलाय स्वयंपाकीला नाव ठेवता. आता खा वाटला खा, आणि इथून पुढे जर मला काही बोलला तर मी इथं थांबणार नाही. मी चालले माझ्या गावाला. त्यानं काहीतरी बोललं का नाही, भाजी तिकड झाली की तिने म्हणायचं हो का खा वाटली खा, नाही तर चालले बघा माझ्या माहेराला. तापच झाला त्याला. एक दिवसाचा मित्र भेटला गोविंद महाराजांसारखा, जवळ बसला. म्हणलं काय झालं रे. लोक लग्नाला सुधारतात, तू तर बिघडत चालला. ते म्हणे काय करू रे तुझी वहिनी एकही शब्द बोलला की म्हणते मी राहतच नाही, मी चाललेच म्हणते. गोविंद मामा म्हणले अरे प्रत्येक बाया असंच म्हणतात रे. आणि खरंच आहे, बायकांचा राग आला की एक फेवरेट डायलॉग असतो. कोणता. आई कोणता. मी आहे म्हणून नांदेन दुसरी असती तर. मी आहे म्हणून नांदेन दुसरी असती तर. मला या प्रश्नाचं उत्तर आणखी मिळालं नाही. मी आहे म्हणून नांदेन दुसरी असती तर पळून गेले असते. सगळ्या जर अशा गेल्या असत्या तर नांदीच कोणती असते की. लय अवघड आहे मला. ती म्हणे मी जाते. अरे उभं म्हणे जात नाही म्हणे बघतो म्हणे. घरी आल्यावर महाराज त्यानं जेवायला ताट वाढलं. भाकर अशी थोडी जाड झाली होती. मला बायकोला मला भाकर अशी जाड असते का. बायको म्हणले खा वाटली खा, नंतर चालले बघा मार. त्याला रागच आला. त्यानं मला जातीस जाय जाय म्हणल्या महाराज बायको 15 टक्के दिली पडली. तिला वाटलं आता पाठवतेच वाटलं. आता त्यानं ऑटोवाल्याला फोन केला. ऑटोवाला बॅग उचलली, ऑटो टाकली. त्यानं पुढं बसलं, बायको पाठीमागं बसली. त्या ऑटोवाल्यानं साहेब पक्क वळ केली. या दोघांचं जमून असं तर दोघं एका सीटवर बसले असते का नाही. आता मागं पुढे बसले म्हणजे यांचं भांडणं झाले. बस स्टँडला उतरले तर बायकोला मला बघ तुझी मला गरज नाही. बायको म्हणली तुझी जर मला गरज नसत, माझी जर तुला गरज नाही तुझी मला गरज नाही, जाय म्हणे. का चालले बघा म्हणली. पुन्हा फोन जरी केला तरी येणार नाही. ते मला फोनच करत नाही. जा मला बघा येणार नाही. जा मिळालं तर दुसरीकडे, नाही तर असाच उमरतला जाईल ना.
नाही म्हणे बायको लेव का पुन्हा येणार नाही बरं मी नाही नको. आता बायकोला याची गरज नाही, याला बायकोची गरज. कोणाला तुम्हाला विचारण्याचा त्याच सांगाल. बायकोची याला गरज नाही, याला बायकोची गरज नाही. बायकोला आता साहेब काय देणं घेणं आहे का? बायकोला तिथं सोडायचं निघून यायचं नाही, तिथं थांबलं. एसटी येईपर्यंत थांबलं आणि एसटी मध्ये आपल्या खांद्यावरची दस्ती टाकून जागा पकडलं. आता गरज आहे का बायको उभा टिकून जाईना का बसून? त्याला देणं घेणं काय? पण जाऊ दे आता शेवटी चाली म्हणे बसून पाठवली. 20 रुपयाचे बिस्लरी आणून दिलं, सीटवर बॅग ठेवलं, कंडक्टरच्या जवळ गेलं, तिकीटही काढून दिलं. बरं तिकीट दिलं गुन्हा याचं की आता आता काय राहिले का? आता राहिले का? निघून यावं की आलं नाही. त्या एसटीच्या खिडकीच्या खाली उभा टाकलं आणि खाली उभा टाकून बायकोला म्हणाले निवांत जा, झोपी जाऊ नको, उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी घे, तिकीट काढू नको. तिकीट काढून दिलं उभं आणि त्या तिकिटाच्या पाठीमाग 3 रुपये चिल्लर लिहून देते, उतरताना घे. लई माणसाचा नकापोटाचा संसार. एवढं झाल्यास महाराज तुझ्या तब्येतीची काळजी घे, पोहोचल्यास मला फोन कर. एवढं बोलल्यानंतर आता बायको साहेब पुन्हा बसली असेल. बायकोवर म्हणजे माय म्हणजे तुम्हाला एवढी काळजी आहे, तुम्हाला माझी एवढी काळजी आहे, मला का तुमची काळजी नाही का? संध्याकाळची भात तुडीत करून ठेवले, भाजी केली नाही, आता कशा संखात आहे की मला आता लई पुढं पडलं. चुलतीला बोलत नाही, शेजारच्या घरी जात नाही. आता कोण काय करते की कपडे कसे धुतात की काय करतात की मला लई टेन्शन आलंय. ते म्हणला मग मला तुझं एवढं टेन्शन आलंय तर मला सोडून चाललीस कशाला? ती म्हणली मी कुठं चालले, तुम्ही जांभल्यानं निघाले, येतेस काय खाली? दोघंही एक आटून धरला. याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं साहेब? काय म्हणायचं? बोला की वैराग्य नाही. आणि आपल्याकडे वैराग्य येत नसल्यामुळं आपण बळीवंत व्हायसाठी जरी प्रयत्न केले तरी आपण बळीवंत होऊ शकत नाही. तुकोबार म्हणतात आमच्याकडे वैराग्य आहे, धगधगीतच ज्वाळ आग्ने जैसा. एवढं आमच्या अंगी वैराग्याचं बळ आहे आणि ते वैराग्याचं बळ त्याच्या अंकित गेल्यामुळे आम्हाला मिळालं आणि त्या बळाच्या जीवावर आम्ही म्हणतो आम्ही झालो बळीवंत. तुकोबार आहे तुम्हाला स्थिती प्राप्त झाली, बळीवंत झालात म्हणे हो. मग नेमकं तुमच्यामध्ये बदल काय झाला? तुकोबर म्हणतात आमची स्थिती अशी झाली आणि आम्हाला असा लाभ झाला, जो लोक संसार महाराज आपल्या जवळ घेऊन ठेवले त्या संसाराला आम्ही धिटकारलं. लाटाळलेला हा संसार आमची स्थिती अशी झाली की संसाराला आम्ही लाथ मारली. लाथाडीला हा संसार केला षड उर्मीचा मार. 6 उर्मे त्या 6 उर्म्याचा आम्ही त्याला मार केला म्हणजे संसार आम्हाला धिक्कारला. आम्ही संसार विजय प्राप्त केला. संसार कोणता आहे? बायका पोरं हे गाडी हे नाही, जन्म मृत्यूचा संसार. या संसाराला आम्ही मला लात मारली. आम्ही झुंजार आहेत आणि म्हणून त्याला लात मारली. झुंजार ते एक विश्वदास जगी पाप पुण्यांगी नाताळे द्या. आम्हाला कसलंही महाराज वाटत नाही, त्या संसाराची भीती वाटत नाही. आम्ही त्या संसारावर विजय प्राप्त केला. लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मार. काय तुमच्यात बदल झाला? आमची स्थिती अशी झाली, जन तन धन केले तृणाही समान. जन तन धन या लोकांचं, या धनाचं, या तनाचं आम्हाला काही वाटत नाही. लोक तिघाच्या पाठीमाग, प्रत्येकाच्या पाठीमाग 3 आहेत का नाही? लोकेशना, दारेशना, वित्तेशना. वित्तेशना म्हणजे पैसा, दारेशना म्हणजे बायको बाया,
आणि लोकेशना म्हणजे लोकांनी मला मानलं पाहिजे, याला म्हणायचं लोकेशना. ज्याला लोकांनी मला मानलं पाहिजे असं वाटतं ते पैशाला किंमत देत नाही आणि बाईलाही किंमत देत नाही. ज्याला पैसा प्रिय आहे तो बाईला किंमत देत नाही, लोकांना किंमत देत नाही. फक्त पैसा कमवायचं त्याचं अंगी असतं. पण आम्ही लोकेशनाला त्यागलं म्हणजे लोकांचं देणं घेणं नाही. जन तन, तन म्हणजे शरीर. या शरीराची आसक्ती का धरायची? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. म्हणजे तनाचंही काही वाटत नाही, धनाचंही काय वाटत नाही. आणि मला धनासाठी लोक प्राण देतात, पण आम्ही धनाला किंमत देत नाहीत महाराज. का? सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. छत्रपती शिवरायानं महाराज नजराणा पाठवून दिला, राजांचा नजराणा आहे. पण तुकोबरा म्हणतात तेने आम्ही सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, मनवा हरीचे दास. तुका म्हणे मज यास. आम्हाला या सोन्याचं काही वाटत नाही. माणसाचे 10 रुपये हरपले तर माणसाला दिवसभर करमत नाही. 100 रुपये हरपू द्या बरं. माणूस 3दा म्हणते अगं काय करू, बाजारात गेलो 100 रुपये हरपले माझ्या जण. 3दा विचार करतो. पण सोने रुपये सगळे माणिक मोती माणसाने वापस केले. तुकोबर आहे. तुकोबर म्हणतात आम्हाला धनाचं काही वाटत नाही. जन तन धन केले तृणाही समान, गवताप्रमाणे आम्ही केले. मग तुमची स्थिती प्राप्त झाली, याच्यातून तुम्हाला काय विजय प्राप्त झाला? तुकोबर म्हणतात आम्हाला यात वैराग्यामुळं जी मुक्ती आहे ना, ती मुक्ती आम्हाला मिळाली नाही, तर मुक्तीच्या माथ्यावर आम्ही पाय दिला. अभंगात शेवट तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे
पत्राच कारण की बोलायाची हिम्मत नाही मी नाही बोललो मोरा तू तरी बोलता इत मानसा शेतकऱ्या किंमत नाही किंमत नाही म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाडीला हा संसार केलाय षडउर्मीचा मार. यथामध्ये येत अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा बहत करण्याचा प्रयत्न केला. यशमध्ये कमी जास्त झाला असेल माझ्या वाणीचा दोष समजा. जे चांगलं वाटते माझे गुरुदेव महंत श्री एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती संस्थान उमरज
वैकुंठवासी जाहीरभक्तपरांना अंगदमाळ ढाळेगावकर यांचा कृपाशीर्वाद आहे. आपल्या एकूण सर्वांनी मान्य करा. या ठिकाणी हनुमान मंदिराच्या पवित्र प्रांगणामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा खंडनाम सप्ताह पहिलं वर्ष आहे. सर्वांनी महाराज गोड असं या ठिकाणी अन्नदानी केलेलं आहे, वित्तदानी केलेलं आहे. माध्यम महाराज कोणतं का असणार, धर्माचं कार्य आहे ना, तिथं माणसानं सगळ्या हाताने मदत केली पाहिजे. महाराज बाकीचे धर्माचे बघा, त्यांचं 1000 रुपये उत्पन्न झालं तर 100 रुपये धर्मासाठी काढून ठेवतात. म्हणून आपणही महाराज धर्म वाढवण्यासाठी आणि आपल्या एवढ्याच महाराज या नगरामध्ये 2-3 सप्ते वर्षाकाठी होतात, मधून अधूनमधून एवढे कार्यक्रम होतात. हा सरळच महाराज हे सगळं नगर आपलं खूप भाविक आहे, दातृत्व प्रदान करणार आहे. एवढं दानशूर दाते आहेत. या सगळ्यांसाठी महाराज एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. अन्नदान करणारे, इथं देणगी देणारे हे सगळे गायक वादक मंडळी, सगळ्यांना शुभेच्छा आहे, धन्यवाद आहे. आपला हिंदू धर्माचा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन जपला पाहिजे. आणि सगळ्याला माझी विनंती आहे, जशी इथं सप्ते वाढलेत ना, तसे आता धर्माचे पायी वाढले पाहिजे. तुळशीची माळ धारण करणारे वाढले पाहिजे. नुसते सप्ते कीर्तन ऐकून काही होणार नाही. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशी माळ धारण करा. व्यसनाधीन होऊ नका, व्यसन करू नका. पवित्र अशी तुळशी माळ धारण करा. त्या बळीयाच्या अंकित व्हा. आणि आपण सुद्धा बळीवंत व्हा. आपण धनवंत आहेत, गुणवंत आहेत, पण महाराज तिकडं कृपावंत झालं पाहिजे, बळवंत झालं पाहिजे. यासाठी त्याच्या अंकित गेलं पाहिजे, त्याची आपण माळ धारण केली पाहिजे. आणि महाराज दुसरे प्रार्थना मंडपात जाऊन आपल्या धर्मासाठी जर जगत असतील, वेळ काढत असतील, तर आपणही आपल्या धर्मासाठी वेळ काढला पाहिजे. आणि माझी विनंती आहे, आता नगरामध्ये आपल्या हनुमंतराचं मंदिर झालंय. सकाळी उठल्या उठल्या किती तुम्हाला गडबड असली, घाई असली, तरी एकदा का होईना पण रोज सायंकाळी म्हणा सकाळी म्हणा हनुमंतराचं दर्शन घ्या. कारण का हनुमंताचं दर्शन घेतलं म्हणजे यश नावाचा गुण तुमच्याकडे येतो. सकाळी आईवडिलांचं दर्शन घेतलं, मारुतीचं दर्शन घेतलं की कोणतंही काम सिद्धीला जातं. कारण का अष्टसिद्धी नवनिधी दाता आहेत. अष्टसिद्धी प्रताप प्राप्त करणारा हा देवता आहे. म्हणून हनुमानचा पाठ करा सगळ्याजणी. माता भगिनी सकाळी बसल्या ठिकाणी स्वयंपाक करताना 4 दिवस सासूचे बघण्यापेक्षा हनुमानचा लावा आणि हनुमानचा थोडा थोडा पाठ करा. गाणे ऐकून जसे पाठ होतात ना, तसा संगीतामध्ये हनुमानचा पाठ करा. स्वयंपाक तसा करा शिका. इकडे भजनी मंडळ जे पुरुष मंडळ आहे सगळ्याला माझी विनंती आहे, उगं बसल्या ठिकाणी गाणे ऐकण्यापेक्षा हनुमानचा लावा आणि ऐका. बाकीचे महाराज 5 वर्षाचे पोरं मुसलमानाचे नमाज पाडतात, आजानतेला पाठ आहे, आणि आपल्या लोकांना आणखी महाराज हरिपाठही पाठ नाही आणि हनुमानचा पाठ नाही. पण हनुमानचा हरिपाठ आपण ऐकला पाहिजे. 2-2 आपण पाठ केले पाहिजे. पण हनुमानचा म्हणायला 2 ते 2.5 मिनिटं लागतात. म्हणून हनुमानचा सगळ्यांनी पाठ करा. धर्माची शान आहे. हिंदू म्हणून आपण याचा स्वाभिमान बाळगा. म्हणून एका ठिकाणी म्हणून सुंदर असा कार्यक्रम केला. कोटी कोटी धन्यवाद आहे. आणि 8 ते 10 कीर्तन ठेवलं हे आणखी उत्तम झालं. म्हणजे झोपीचा काळ नाही. 8 पर्यंत 8-10 म्हणजे काही तेवढा विषय नाही की नाही. त्याच्यामुळं आम्हाला बरं आहे. मला लय अवघड वाले हो. 11-11:30 वाजले इथंच ते पाकिट घ्यायला, सगळ्या चहा घ्यायला निघून झाला, सगळे मला 12 वाजले. त्याच्यामुळं महाराज आणि काय झालं ते माहिती आहे तुम्हाला. 15 दिवसाखाली आमचे 2 नवयुवक दत्ता माझ्या कंठावर प्रेम करतात. तसं गायक वादकांच्या पोटावर सुद्धा थोडं प्रेम करायला शिका. थोडे 4 पैसे आपल्या माणसाला द्यायचं. काय बिघडलं मग. अहो, विकृतीला संस्कृती नेणाऱ्या लोक लाख रुपये देतात आणि संस्कृती जपून ठेवणाऱ्या लोकांना महाराज बोललं की पैसे घेतले म्हणतात. अरे कुठं चालली आपली संस्कृती. थोडं एका ठिकाणी या. माझी विनंती आहे सगळ्याला. कीर्तन समाप्त झाले पण 2 मिनिटं घेतो. माऊली महाराज आणि दत्ता महाराज यांच्यासाठी आम्ही थोडा निधी साहेब चालू केला. बरं संकल्प केला. आमची शेडगावला कथा झाली, तिथं महाराज 22,000 रुपये झाले. हातगावला मी गेलो 9-9.5 रुपये झाले. तर ते धानोरा मक्ता इथं 8,500 रुपये झाले. आणि लोकांनी सांगितलं महाराज आम्ही आणखी वर्गणी करतो. माझी विनंती आहे तुम्हाला, जर तुमच्याकडे जर काही पैसे असतील आणि काही मदत करायची इच्छा असेल, कारण का तो माऊली महाराज बोर्डीकर जे नाव आहे ना, महाराज ज्ञानेश्वर माऊली हो, दोन्ही हात वर करा. सगळं सुंदर असं भजन करायचंय. नामदेव माझा 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 हा नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा
जय